नमस्कार, मी मधुरिमा. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ABC मॉडेल, म्हणजेच आपण म्हणू शकतो फ्लावरिंग जीन्स कुठले कुठले आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. आत्ता जो लास्ट इयरचा पेपर झाला, म्हणजे आत्ता जस्ट रिसेंटली ज्याचा रिझल्ट लागला आहे 2020मध्ये, 2021चा पेपर होता. तर त्यामध्ये यावरती क्वेश्चन विचारला गेला होता आणि त्यामुळे आपण फ्लावरिंग जीन्सबद्दल स्टडी करत आहोत. सो व्हॉट इज द फ्लावरिंग जीन्स? फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिस्कस, आणि त्यांचे क्लासेस कुठले आहे, ABC मॉडेल काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. सो फ्लावरिंग जीन्सला आपण दोन क्लासेसमध्ये डिवाइड करू शकतो. द टू क्लासेस ऑफ जीन्स दॅट रेग्युलेट द फ्लावरचे डेव्हलपमेंट, म्हणजे फ्लावरची जी काही डेव्हलपमेंट आहे ती रेग्युलेट केल्या जाते दोन क्लासेसने. कोणते दोन क्लासेस? एक आहे फ्लोरल मेरिस्टेम आयडेंटिटी जीन आणि दुसरा जो आहे फ्लोरल ऑर्गन आयडेंटिटी जीन. ठीक आहे, हे दोन प्रकारचे जीन्स आहेत. मेरिस्टेम म्हणजे ज्या सेल्स कंटिन्युअसली डिव्हिजनमध्ये जातात त्यांना मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणतो. आणि दुसरा जो ऑर्गनला डिसाईड करतो फ्लावरमध्ये कुठले कुठले ऑर्गन्स कुठे डेव्हलप व्हायला पाहिजे त्याला आपण म्हणतो ऑर्गन आयडेंटिटी जीन. म्हणजेच फ्लावर डेव्हलपमेंट किंवा फ्लोरल ऑर्गन आयडेंटिटी जीन याचा मिनिंग काय आहे? तर याचा मिनिंग असा आहे की हे जीन्स जे आहे ते होमिओटिक आहे. कुठे कोणता फ्लावरचा पार्ट बनला पाहिजे याला आपण म्हणतो होमिओटिक जीन. ठीक आहे, सो आता ह्याच्यामध्ये कोणते जीन्स आहेत ते बघूयात. फ्लोरल मेरिस्टेम आयडेंटिटी जीन. फ्लोरल मेरिस्टेम आयडेंटिटी जीन म्हणजेच मेरिस्टेमॅटिक सेल्स ज्या डिव्हिजनमध्ये जातात ते जीन्स कोणते आहेत? इट इन्क्ल्यूड्स द लीफी जीन. कोणते आहेत? लीफी, LFY त्याला म्हणतो, ॲपेटेला 1 AP1, कॉलीफ्लावर CAL, विच आर एक्सप्रेस्ड इन द अर्ली फ्लोरल स्टेजेस. फ्लावर डेव्हलपमेंटच्या अर्ली स्टेजेसमध्ये हे मेरिस्टेमॅटिक आयडेंटिटी जीन एक्सप्रेस होतात. ठीक आहे, सो ह्या जीन्सला आपण क्लास 1मध्ये टाकतो. म्हणजे क्लास 1मध्ये तुम्हाला 3 जीन्स दिसतात, लीफी, ॲपेटेला 1, कॉलीफ्लावर. ठीक आहे, सेकंड जो क्लास आहे दॅट इज द फ्लोरल ऑर्गन आयडेंटिटी जीन. ह्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर डायरेक्टली कंट्रोल्स द फ्लोरल आयडेंटिटी. फ्लावरची आयडेंटिटी जे डायरेक्टली कंट्रोल करतात त्यांना आपण म्हणतो दॅट इज द फ्लोरल ऑर्गन आयडेंटिटी जीन. मग आता ह्याच्यामध्ये कोणते आहेत? देअर आर द 5 डिफरंट टाईप्स ऑफ द होमिओटिक जीन्स. त्याच्यामध्ये 5 डिफरंट टाईपचे होमिओटिक जीन्स आहे. सो इन अरॅबिडोप्सिस थॅलियाना. अरॅबिडोप्सिस थॅलियानामध्ये त्याच्यामध्ये काही जीन्स इन्क्ल्यूड आहे, ज्यामध्ये आहे AP1 ॲपेटेला 1, AP2 ॲपेटेला 2, ॲपेटेला 3, पिस्टिलॅटा आणि अगॅमस, असे 5 टाईपचे जीन्स आहे, ज्याला शॉर्टमध्ये तुम्ही असंही लिहू शकतात AP1, त्यानंतर दुसरा आहे दॅट इज द AP2, त्यानंतर आहे AP3, त्यानंतर पिस्टिलॅटा ज्याला PI म्हणतो, आणि त्यानंतर आहे अगॅमस ज्याला AG असं म्हटलं जातं. सो दीज आर द 5 टाईप्स ऑफ द, बट दीज आर व्हॉट? दीज आर द फ्लोरल आयडेंटिटी जीन, दॅट इज नॉट द मेरिस्टेम आयडेंटिटी जीन. ठीक आहे, आता हे का बरं स्ट्रेस देऊन सांगते? ऑलरेडी यावरती आपण क्वेश्चन पेपर जो यूट्यूबवरती स्टडी केला होता, डिस्कस केला होता, तर त्यामध्ये क्वेश्चन विचारला गेला होता. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. ज्यांनी व्हिडिओ नाही बघितला तो बघून घ्या. इथे बघा त्यांनी काय क्वेश्चन विचारला होता. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द लीफी और लिग्युलिटी जीन इन अरॅबिडोप्सिस थॅलियाना इज द करेक्ट. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे लीफीच्या बद्दल करेक्ट आहे? मग ऑप्शन्स काय? लीफी इज इन्वॉल्ड इन द फ्लोरल मेरिस्टेम आयडेंटिटी जीन. पहिलेच याच्यात आन्सर कळते. लीफी कशामध्ये आहे? फ्लोरलच्या आयडेंटिटी मेरिस्टेमॅटिक फ्लोरल मेरिस्टेमॅटिक आयडेंटिटी जीनमध्ये असणार आहे. सो दिस इज व्हॉट? दिस इज द करेक्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन काय? लीफ इज इन्वॉल्ड इन द लीफ एक्सपान्शन. नो. लीफ इज इन्वॉल्ड इन द रूट मेरिस्टेम आयडेंटिटी. रूट मेरिस्टेम आयडेंटिटीचा विचारच नाही करायचा, कारण की लीफी म्हटल्याच्या नंतर हे काय आहेत? फ्लोरल आयडेंटिटीचे. लीफ इज इन्वॉल्ड इन द शूट डिफरन्शिएशन. नो, दॅट इज नॉट द, कारण हे सगळे फ्लोरल्सशी रिलेटेड आहे ना, फ्लावरशी रिलेटेड आहे. सो द फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट वन. ऑलरेडी आपण स्टडी केलेलं होतं. आता आपण इथे डिस्कस करूयात ABC मॉडेल. इथे तुम्हाला दिसतंय एक A, B आणि C मॉडेल. ठीक आहे, आणि इथे फ्लावरचे ऑर्गन्स आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल C, व्हॉट इज हिज व्हॉट इट इज? दिस इज द डायग्राम ऑफ द फ्लावर. ही डायग्राम दिसते फ्लावरची. इथे जर A हा ग्रीनने डिनोट केला म्हणजेच इथे हे तुम्हाला ग्रीन दिसतंय. सो इन दिस वे वी आर गोइंग टू स्टडी. म्हणजेच याचा अर्थ सेपल हा जो आहे हा ग्रीन कलरचा आहे.
मग आता असं वन बाय वन जाऊया. सेपल, पेटल, स्टॅमेन आणि कार्पेल हे जे आहेत दीज आर व्हॉट, दीज आर द ऑर्गन्स किंवा वर्ल म्हणू शकतो. म्हणजेच ही झाली आपली वर्ल 1 असं म्हणू शकतो. दिस इज द वर्ल 1, दिस इज द वर्ल 2, 3 आणि 4. म्हणजे टोटल किती वर्ल्स प्रेझेंट आहे? 4 वर्ल्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आणि दीज आर व्हॉट, दीज आर द टाइप्स ऑफ द होमिओटिक जीन. हे होमिओटिक जीन्सचे टाइप्स आहेत. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल सेपल, सेपललाच आपण काय म्हणतो? कॅलिक्स. इथे तुम्हाला दिसतंय दिस इज द फर्स्ट वर्ल. खालून वरती चाललोय, हा पहिला वर्ल आहे, याला आपण सेपल म्हणतो. त्यानंतर दुसरा जो आहे दॅट इज द पार्ट ऑफ पेटल. हे पेटल आहे ज्याला आपण कोरोला असं पण म्हणतो. सो सेपलला मी शॉर्टमध्ये असं म्हणू शकते SE. ठीक आहे, इथेच लिहिते SE. त्यानंतर पेटल हा आपला PE ज्याला कोरोला पण म्हणतो. त्यानंतर इथे दिलेला आहे स्टॅमेन. स्टॅमेन इज व्हॉट, दॅट इज द अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे काय की तुम्हाला इथे दिसतंय दिस इज व्हॉट, दिस इज द स्टॅमेन म्हणजेच अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे मेलचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. सो दिस इज द स्टॅमेन. स्टॅमेनला मी ST असं लिहू शकते. त्यानंतर आहे कार्पेल जो वर्ल 4 मध्ये येतो. आणि कार्पेल म्हणजे गायनोशियम. गायनोशियम म्हणजे हा जो तुम्हाला येलो कलरचा पार्ट दिसतोय दिस इज व्हॉट, दिस इज द कार्पेल, दॅट मीन्स द इट इज द गायनोशियम. म्हणजेच ह्याला मी शॉर्टमध्ये CA असं लिहू शकते. सो दीज आर व्हॉट, दीज आर द वर्ल. वर्ल 1 आता इथे तुम्हाला दिसते वर्ल 1. आता हे काय आहेत? होमिओटिक जीन. ABC मॉडेल बघतोय, होमिओटिक जीन बघतोय. वर्ल 1 कोणता जीन कंट्रोल करतोय? तर इथे जर तुम्ही बघितलं तर A जीन हा काय करतोय? वर्ल 1ला कंट्रोल करतोय. म्हणजे सेपल फॉर्मेशनमध्ये कोणता जीन इन्वॉल्ड आहे? A जीन हा सेपल फॉर्मेशनमध्ये इन्वॉल्ड आहे. त्यानंतर बघूयात पेटल फॉर्मेशन. पेटल म्हणजे वर्ल 2 आहे. ठीक आहे, वर्ल 2 आहे म्हणजेच पेटल फॉर्मेशनमध्ये कोण इन्वॉल्ड आहे? जर तुम्ही इथे बघितलं, हे बघा अशा टाईपमध्ये जर बघितलं तर पेटल फॉर्मेशनमध्ये Bचा पण काही पार्ट आलाय, Aचा पण काही पार्ट आलाय. म्हणजेच मी असं म्हणू शकते A + B दोन्ही पण जीन काय आहेत? तर हे दोन्ही जीन्स पेटल फॉर्मेशनमध्ये रिस्पॉन्सिबल आहेत. ठीक आहे. त्यानंतर स्टॅमेनचा पार्ट बघा, हा स्टॅमेनचा पार्ट आहे. स्टॅमेनचा पार्ट म्हणजे Bचा काही पार्ट स्टॅमेन फॉर्मेशनमध्ये आहे प्लस Cचा. म्हणजेच मी असं म्हणू शकते B + C जीन इज इन्वॉल्ड इन द वर्ल 3. आणि वर्ल 3 म्हणजे जो स्टॅमेन फॉर्मेशनमध्ये इन्वॉल्ड आहे. आणि त्यानंतर वर्ल 4 बघा, वर्ल 4 मध्ये कोण इन्वॉल्ड आहे? तर फक्त आणि फक्त C आहे. इथे B आहे का? नाही. सो दिस इज व्हॉट, दिस इज द C जीन इज इन्वॉल्ड इन द फॉर्मेशन ऑफ द वर्ल 1. म्हणजेच जर मी इथे असे वर्ल्स लिहिले तर हा वर्ल 4, हा 3, हा 2 आणि हा 1. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय. सो दिस इज व्हॉट, दिस इज द ABC मॉडेल. आता ह्या ABC मॉडेलमध्ये फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं की ह्या A जीनने फंक्शन केलं नाही, म्हणजे ह्या A जीनमध्ये काय झालं? म्युटेशन झालं तर हा इनॅक्टिव्ह बनला. आणि जर हा इनॅक्टिव्ह बनला तर तो काय तयार करू शकत नाही? तर आपण इथे बघितलं तर A जीन काय तयार करत होता? नॉर्मली सेपल तयार करत होता. प्लस कशामध्ये इन्वॉल्ड होता? A जीन पेटल पण फॉर्म करत होता. पण आता A मध्ये म्युटेशन झालंय म्हणजे इथे सेपल पण तयार होणार नाही आहे, पेटल पण तयार होणार नाही. म्हणजे काय तयार होईल? फक्त आणि फक्त तुम्हाला स्टॅमेन आणि कार्पेल तयार होतील. ठीक आहे, हे म्युटेशन इव्हेंट्स आपण स्टडी करणार आहोत 1 by 1. इथपर्यंत समजलंय? ओके, नेक्स्ट आपण बघूयात. This is the ABC model for the flower development. See, this is the world 1, 2, 3 आणि 4. वर्ल्ड 1 मध्ये काय आहे? सेपल आहे. दुसऱ्या ह्याच्यात पेटल आहे. तिसऱ्या ह्याच्यात स्टॅमेन आणि चौथ्या ह्याच्यात काय आहे? कार्पेल आहे. मग आता 1 जो आहे तो कोण कंट्रोल करतं? 1 हा सेपल जो आहे तो A जीन कंट्रोल करतो. पेटल हा A + B जीन कंट्रोल करतोय. स्टॅमेन हा B + C जीन कंट्रोल करतोय. आणि कार्पेल हा फक्त C जीन कंट्रोल करतोय. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला
हे दिसून येईल. म्हणजे हा आहे सी जीन. जर मी म्हटलं की सी जीनमध्ये म्युटेशन झालं तर सी जीनमध्ये म्युटेशन झालं म्हणजे सी जीन इनॲक्टिव्ह झालं आहे. सी जीन इनॲक्टिव्ह झाला याचा मिनिंग काय आहे तर सी जीन काय नॉर्मली तयार करत होता, कशामध्ये इन्वॉल्ड होता, सी जीन एक तर कार्पेल तयार करत होता, ठीक आहे, आणि प्लस सी कशामध्ये इन्वॉल्ड होता, इथे बघा स्टॅमिनमध्ये इन्वॉल्ड होता, म्हणजे स्टॅमिनमध्ये पण काम करत होता सी जीन. म्हणजेच याचा अर्थ जर सीमध्ये प्रॉब्लेम झाला तर इथे कार्पेल पण तयार होणार नाही आणि स्टॅमिन पण तयार होणार नाही. मग काय तयार होईल, मग फक्त आणि फक्त सेपल आणि पेटल हे 2 ऑर्गन तयार होतील फ्लावर्सचे. ठीक आहे. नाव सी दिस इज द ABC मॉडेल. हे ABC मॉडेल आहे. ABC मॉडेलमध्ये हा मी जसं सांगितलं मगाशी की हा ए जीन, हा फक्त आणि फक्त ए जीन दिसतोय रेड कलरने, जो फक्त सेपल बनवतोय. त्यानंतर पेटल बनवण्यासाठी ए आणि बी, हा ए आणि हा बी हा काय पेटल बनवण्यासाठी इन्वॉल्ड आहेत, म्हणजे हा काय झाला ए बी. त्यानंतर बी आणि सी हा काय तयार करतोय, स्टॅमेन तयार करतोय, आणि फक्त सी हा कार्पेल तयार करतोय. म्हणजे ह्याची सिक्वेन्स कशा प्रकारे आहे, जर मी सिक्वेन्शियली लिहिलं तर हा असं दिसेल, सेपल, पेटल, स्टॅमेन आणि कार्पेल अशा टाईपमध्ये दिसेल. सो ह्याला मी अशा टाईपमध्ये ड्रॉ करू शकते, सेपल, पेटल, स्टॅमेन आणि कार्पेल. ठीक आहे. म्हणजेच इथे जो असेल हा असेल ए, त्यानंतर इथे कारण की पेटल फॉर्मेशनमध्ये पण तर बी इन्वॉल्ड आहे, सो हा असेल बी, हा बी जीन असेल, आणि हा जो असेल हा सी जीन असेल. ठीक आहे. म्हणजेच सेपल तयार करायचं असेल तर फक्त ए जीन, पेटल तयार करायचं असेल तर ए आणि बी जीन, स्टॅमिन तयार करायचं असेल तर हा बी, इथे मध्ये लिहिते, हा बी आणि सी जीन, आणि फक्त सी, दॅट मीन्स देअर इज द कार्पेल तयार करण्यासाठी फक्त आणि फक्त सी जीन. सो दिस इज द स्ट्रक्चर. आता आपण काही पर्टिक्युलर फ्लोरल आयडेंटिटी, ऑर्गन आयडेंटिटी जीन्स जर बघितले तर ॲपेटेला 1 आणि ॲपेटेला 2 काय बनवतात, ॲपेटेला 1 आणि ॲपेटेला 2 बनवतात सेपल. त्यानंतर पेटल बनवण्यासाठी ऑब्वियसली आपल्याला ॲपेटेला 2 लागणार आहे, कारण की ए आणि बी मिळून बनवत आहेत. म्हणजेच ॲपेटेला 2, ॲपेटेला 3 आणि पिस्टिलॅटा हे तिघं काय बनवणार आहेत, हे तिघं बनवणार आहेत ए प्लस बी. आता बी आणि सी म्हणजे बीचा काही पार्ट येणार आहे, म्हणजे बीचा काही पार्ट म्हणजे ॲपेटेला 3 आणि ॲपेटेला पिस्टिलॅटा प्लस सीचा पार्ट, सी काय होता, अगॅमस होता, म्हणजे अगॅमस. आणि त्यानंतर लास्ट जो दिसतोय तुम्हाला इथे, सो दिस इज द कार्पेल. कार्पेल फक्त सी जीन पासून बनलाय, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय असेल, अगॅमस. सो दिस इज द ABC मॉडेलचं हे झालं स्ट्रक्चर. आता आपण बघूयात म्युटेशनच्या केसेसमध्ये काय होईल. म्युटेशन केसेसमध्ये काय होईल, जसं तुम्हाला वर्ल्ड 1, 2, 3 आणि 4 माहिती आहे, त्यानंतर ABC मॉडेल माहिती आहे, आणि सेपल, पेटल, स्टॅमिन, कार्पेल ही सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आता जेव्हा कधी एक्झाममध्ये असा क्वेश्चन येईल तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तर तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथे वर्ल्ड काढून घ्यायचे आहेत, वर्ल्ड काढायचे आहेत. जसं मगाशी दिलेले इथे दाखवलेले आहेत ए बी 1, 2, 3, 4 वर्ल्ड दाखवलेत. त्यानंतर ए बी सी हे दाखवलं आहे इथे बघा ना, ए, त्यानंतर हा बी, त्यानंतर सी, आणि त्यानंतर इथे सेपल, पेटल, स्टॅमिन आणि कार्पेल. मग आता तुम्ही काय करणार, इथे हे नॉर्मली सेपल, पेटल, स्टॅमिन आणि कार्पेल ही सिक्वेन्स तुम्हाला माहिती असली पाहिजे. ठीक आहे. मग आता आपण इथे म्युटेशनच्या केसेस बघणार आहोत. म्युटेशनच्या केसेसमध्ये सगळ्यात अगोदर पहिली केस बघूयात. लेट्स से म्युटेशन कॅरी आउट झाले. म्युटेशन कशामध्ये, फॉर एक्झाम्पल वर्ल्ड 1 मध्ये म्युटेशन झाले असं म्हणूयात, किंवा मी असं म्हणते म्युटेशन झालेलं आहे. म्युटेशन कुठे झाले, फॉर एक्झाम्पल ए जीनमध्ये म्युटेशन झालंय. ठीक आहे. ए जीन हा म्युटेटेड आहे. ए जीन जर हा म्युटेटेड असेल, ठीक आहे, तर ए जीन नॉर्मली काय तयार करत होता, ए जीन सेपल तयार करत होता प्लस ए जीन पेटल तयार करत होता. आता तुम्ही म्हणणार कसं काय, तर हे इथे मी ए जीन होता फक्त, आणि पेटल तयार करण्यासाठी ए प्लस बी जीन होता. हे लिहून घेतलं तरी चालेल, एक्झामच्या टाईमला कन्फ्युजन होऊ नये म्हणून. सो हा बी सी आणि हा सी जीन असं लिहून घ्यायचा. ठीक आहे.
त्यानंतर ए जीनमध्ये जर म्युटेशन झालं तर प्रॉब्लेम कोणाकोणाला येणार आहे? सेपल हा ए जीनपासून बनत होता, पेटल हा ए जीनपासून बनत होता. म्हणजेच तुम्हाला सेपल आणि पेटल तर मिळणार नाही. मग तुम्हाला काय मिळेल? तर तुम्हाला मिळेल फक्त आणि फक्त स्टॅमिन आणि त्यानंतर मिळेल कार्पेल. मग आता कार्पेल हा सेपलची जागा घेणार, पेटल हा स्टॅमिन हा पेटलची जागा घेणार. म्हणजेच तुमच्याकडे काय मिळालं आहे आता तुम्हाला? तर तुम्हाला ह्याचा रिझल्ट मिळाला आहे, दॅट इज द कार्पेल. कारण की कार्पेलने काय केलं? सेपलची जागा घेतली. म्हणजेच हा रिझल्ट कसा मिळेल? तुम्हाला मिळेल कार्पेल. त्यानंतर इथे स्टॅमिनच्या जागेवर कोण आलं? पेटलच्या जागेवर कोण आलं आहे? स्टॅमिन. म्हणजे मी इथे लिहू शकते स्टॅमिन, त्यानंतर अगेन स्टॅमिन अँड देन अगेन देअर इज द कार्पेल. सो कधी होईल ही केस? कधी तुम्हाला मिळेल? जेव्हा म्युटेशन झालं एमध्ये, ए जीनमध्ये म्युटेशन झालं तर दोन्ही अफेक्ट झाले. कोण? सेपल पेटल तयार होऊ शकले नाही. ठीक आहे. त्यानंतर सेकंड केस कन्सिडर करूयात. सेकंड केसमध्ये फॉर एक्झाम्पल म्युटेशन झालं बी जीनमध्ये. आता तुम्हीच विचार करून सांगा, बी जीनमध्ये म्युटेशन झालं तर तुम्हाला काय रिझल्ट मिळेल? वरती डायग्राममध्ये बघा, बी जीन कशामध्ये इन्वॉल्ड आहे? पेटल आणि स्टॅमिन तयार करण्यासाठी इन्वॉल्ड आहे. म्हणजे तुमचं इथे पेटल आणि स्टॅमिन हे दोन्ही तयार होणार नाही आहे. मग तुमचं काय तयार होईल? मग इथे बघा, इथे फक्त आणि फक्त तुमचं सेपल आणि कार्पेल हे दोन्ही तयार होतील. सो सेपल आणि कार्पेल कसे तयार होतील? सेपल त्यानंतर अगेन सेपल, कारण पेटलच्या जागेवर सेपल जागा घेतोय, सेपल. त्यानंतर तुमचं काय तयार होईल? बी जीन तर स्टॅमिनमध्ये पण तयार करण्यासाठी होतं, मग कार्पेल आणि कार्पेल अशा टाईपचं तुम्हाला रिझल्ट मिळेल. ठीक आहे. आणि त्यानंतर तिसरी केस आहे. तिसरी केस काय आहे? लास्ट केस, दॅट इज द म्युटेशन. कोणामध्ये झालं? सी जीनमध्ये फॉर एक्झाम्पल म्युटेशन झालं. सी जीनमध्ये म्युटेशन झालं तर तुम्ही सांगू शकतात का सी जीनमध्ये काय तयार होईल? सी जीनमध्ये जर म्युटेशन झालं तर हा कार्पेल तयार होणार नाही आहे. ठीक आहे. प्लस हा स्टॅमिन पण तर नाही तयार होणार, कारण की सी हा इन्वॉल्ड आहे कार्पेल आणि स्टॅमिन बनवण्यासाठी. म्हणजे तुम्हाला काय मिळेल? सेपल पेटल हे दोनच मिळतील ना. सो अशा प्रकारे रिझल्ट मिळेल. सेपल पेटल आणि सेपल अशा टाईपमध्ये तुम्हाला काय मिळेल? हा रिझल्ट मिळेल. कधी? म्युटेशन एमध्ये झालं, बीमध्ये झालं, सीमध्ये झालं तर त्याच्यासाठी तुम्हाला असं लिहून घ्यावं लागेल की ए साठी सेपल बनवण्यासाठी कोणता जीन रिस्पॉन्सिबल आहे, पेटल बनवण्यासाठी कोणता, स्टॅमिन बनवण्यासाठी आणि कार्पेल बनवण्यासाठी. तर तुम्ही इझिली त्याला डिस्टिंग्विश करू शकतात. मग मे बी असं होऊ शकतं ह्या केसेसमध्ये की त्यांनी ए जीन न विचारता त्यांनी डायरेक्टली विचारलं ॲपिटेला गॅमसमध्ये म्युटेशन झालं, ॲपिटेलामध्ये म्युटेशन झालं. तर ह्या केसमध्ये तुम्ही अशी डायग्राम ड्रॉ करू शकतात. म्हणजे एच्या जागेवर तुम्ही ॲपिटेला 2 असं लिहू शकतात. म्हणजे इथे दाखवते. ठीक आहे. इथे जसं तुम्ही लिहिलं आहे ना, हा झाला सेपल, पेटल, स्टॅमिन आणि कार्पेल. बरोबर? सेपल, पेटल, स्टॅमिन आणि कार्पेल हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर तुम्ही काय केलं? तर इथे तुम्ही लिहून घेतलं की ह्या सेपल बनवण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? हा सेपल बनवण्यासाठी आहे रिस्पॉन्सिबल ए जीन. पेटल बनवण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? पेटल बनवण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? दॅट इज द ए अँड बी जीन. ठीक आहे. म्हणजे हा झाला बी. स्टॅमिन बनवण्यासाठी बी आणि सी आणि कार्पेल बनवण्यासाठी फक्त सी जीन इन्वॉल्ड आहे. ठीक आहे. मग आता हे जर आलं ॲपिटेला 2 गॅमस, ॲपिटेला पिस्टिलेटा, तर मग काय? तर एच्या बाजूलाच तुम्ही काय करायचं? इथे लिहून घ्यायचं ॲपिटेला 2. त्यानंतर बीच्या ठिकाणी काय लिहून घ्यायचं? ॲपिटेला 3 आणि पिस्टिलेटा, ॲपिटेला 3 आणि पिस्टिलेटा असं लिहून घ्यायचं. त्यानंतर सीच्या जागेवर काय लिहून घ्यायचं? गॅमस. सो तुम्ही इझिली सांगू शकतात मग कशा प्रकारे. ठीक आहे. पण एवढे डिटेल फक्त CSIR मध्ये विचारू शकतात. तुम्हाला जर विचारलं तर म्युटेशन एमध्ये झालं, बीमध्ये झालं किंवा सीमध्ये, किंवा जास्तीत जास्त विचारू शकतात. यापैकी
फ्लोरल ऑर्गन आयडेंटिटी जीन कुठला आहे. सो दीज आर द 5 टाइप्स ऑफ द फ्लोरल ऑर्गन आयडेंटिटी जीन्स विच आर द होमिओटिक इन नेचर. होमिओटिक नेचरचे आहेत, म्हणजेच जे फ्लावर्सचा ऑर्गन कुठे तयार व्हायला पाहिजे, कोणत्या वर्लमध्ये तयार व्हायला पाहिजे, त्याचं लोकेशन काय असेल, सो हे सगळं डिसाईड करणारे हे काय आहेत, तर दीज आर द फ्लोरल ऑर्गन आयडेंटिटी जीन्स. So in this way we have completed the floral organ identity or flowering genes. So in my next lecture we are going to discuss about what जे फ्लावर्सचे रिप्रोडक्शन आहे, सेक्शुअल टाईप ऑफ द रिप्रोडक्शन आणि पर्टिक्युलरली अँजिओस्पर्म्स याबद्दल आपण बघूयात. त्यामध्ये प्री फर्टिलायझेशन इव्हेंट, पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट, सीड फॉर्मेशन and sexual type of the reproduction, all that things we are going to discuss in my next lecture. So thank you so much.